छत्रपती शिवाजी महाराज की नमस्कार मंडळी. माझे नाव प्रियांशु संदीप तुरक आहे. आज मी तुमच्या समोर शिवजयंती निमित्त एक भाषण सादर करणार आहे. प्रदीपचंद्र लेखे वावर विष्णू विश्ववंदिता शहासुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. या राजांच्या राजमुद्रेला वंदन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. 400 वर्षापूर्वी जिजाऊच्या कुशीत जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शिवबा राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यांसारख्या कुटक्षेत्रांचा कळस म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा. सरसरता रट्टाची लाट म्हणजे शिवबा, सरसरता रट्टाची लाट म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचा माप म्हणजे शिवबा, या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचा माप म्हणजे शिवबा. दुश्मनाच्या कारच्यातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा, किमयागार म्हणजे शिवबा. तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती, तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्या रक्तात होती, फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्या रक्तात होती. मित्रांनो, शिवाजी हा केवळ 3 अक्षरी शब्दच नाही, तर तो एक मंत्र आहे. तो मंत्र उच्चारतात अंगातले रक्त सरसरायला लागतं आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना त्यांच्याकडे प्रचंड सैनिक साठाही नव्हता, शस्त्र पुरवठाही नव्हता, तर त्यासाठी सुरुवातही शून्यातूनच झाली. महाराजांनी सैनिक गोळा केले नाही, तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसं गोळा केली आणि त्यांच्या हातात शस्त्र दिली. त्यातूनच स्वराज्य निर्माण झाली. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणे इतका मी नक्कीच मोठा नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही मला कळले ते मी तुमच्या समोर प्रामाणिकपणे मांडण्याचा